एका जंगलात एक तलाव होतं ज्यामध्ये बरेच मासे आणि खेकडे राहत होते आणि जवळच राहत होता एक दुष्ट बगळा जो त्यांना खाऊन टाकायचा। हळूहळू मासे आणि खेकड्यांची संख्या कमी होत चालली होती, पण आजचं वातावरण जरा वेगळंच होतं। काय झालं बगळ्या, आज इतका उदास का आहेस? आज नाही खाणार आम्हाला? हो हो, बोल ना बगळ्या, काय झालं? मी ऐकलंय की हे जंगल संपवण्यात येणार आहे, मग हा तलावही राहणार नाही आणि ही झाडं सुद्धा, आणि तुम्ही सर्व पण मारले जाणार। माझं काय, मी तर ओढून दुसऱ्या जंगलात निघून जाईन, पण मला तुम्हा सर्वांसाठी खूपच वाईट वाटतंय। बगळ्याचं बोलणं ऐकून सगळेच खूपच चिंतेत बुडाले आणि विचार करू लागले की आपण इथून बाहेर कसं जायचं। मग त्यांच्यातल्या एका मासळीने बगळ्याला सांगितलं, काय रे बगळ्या, तू आम्हाला सुद्धा तुझ्या बरोबर नेऊ शकतोस का? तुझ्यासाठी तर चांगलंच होईल ना की तू आम्हाला तिथे नेऊन खाऊ शकशील। मासळीने विचार केला की एकदा का बगळ्याने त्यांना दुसऱ्या तलावात नेऊन सोडलं की बाकीचं मग बघू पुढच्या पुढे। पण मी तुम्हा सर्वांना एकत्रच तिथे नाही घेऊन जाऊ शकत, तुम्ही सर्व एकत्र माझ्या चोचीत नाही मावणार। काही बिघडत नाही, तू एक एक करून आम्हाला घेऊन जा। हो, जोपर्यंत तू एकाला तिथे सोडून येशील तोपर्यंत आम्ही तुझी इथेच वाट बघू। ठीक आहे, हेच बरोबर होईल। एकाला तर मी माझ्या चोचीत पकडून आरामात नेऊ शकतो। बगळा खुश झाला की हे सगळे मासे जे त्याच्यापासून दूर पळत होते आणि त्याला पकडता न आल्यामुळे त्याची मस्करी करायचे, आज ते स्वतःच त्याच्या बरोबर यायला तयार आहेत। आता येणारच ना माझ्या चोचीत तुम्ही? रोज जेव्हा मला भूक लागत होती तेव्हा किती तडफवत होतात मला, आता माझी मदत मागत आहात? महामूर्ख मासे। तर बगळा त्यांना दुसऱ्या तलावात सोडण्यासाठी तयार झाला। त्याने पहिल्या मासळीला त्याच्या चोचीत पकडलं आणि तिला घेऊन गेला। थोडं दूर गेल्यावर तो एका खडकाजवळ बसला। बगळ्या, इथे तर मला कुठलाच तलाव दिसत नाहीये, हे तर कुठलं वाळवंट वाटतंय। अगदी खरं बोललीस, इथे कुठलाच तलाव नाहीये। खूपच हसायचीस ना तू मला, आता कधीच नाही हसू शकणार। बगळा त्या मासळीला खाऊन टाकतो आणि मग उडून तलावावर पोहोचतो दुसऱ्या मासळीला आणायला। तिला पण उचलून तो त्या खडकावर घेऊन जातो। आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला होता, तू खूपच वाईट आहेस, तू आम्हाला धोका दिला आहेस बगळ्या। बगळा दुसऱ्या मासळीला पण खाऊन टाकतो। असं करून दुसऱ्या तलावावर सोडण्याच्या नावाखाली तो एक एक करून सगळ्या माशांना खाऊन टाकतो आणि आता पाळी येते खेकड्याची। तो खेकड्याला उचलून जात असतो, पण वाटेत खेकड्याला माशांची हाडं दिसतात। त्याला तेव्हा संशय येतो आणि तो त्याला विचारतो, बगळ्या, आपण कुठे जात आहोत? मला तर इथे कुठलाच तलाव दिसत नाही, हे तर वाळूचं मैदान आहे। हो, तो तर खरंच खूप हुशार आहेस रे खेकड्या, पण आता या हुशारीचा मुळेच फायदा नाही। या सगळ्याचा तू आधी विचार करायला हवा होतास। आता तर त्या माशांप्रमाणे मी तुला पण खाऊन टाकणार आहे, खूपच मज्जा येईल मला। पण खेकडा सुद्धा काही कमी नव्हता। बगळ्याच्या या वागण्याचा त्याला खूपच राग आला आणि त्याने बगळ्याच्या मानेचा कचकचून चावा घेतला आणि मान आवळली। दुष्ट बगळ्या, तू धोक्याने माझ्या सगळ्या मासळी मित्रमैत्रिणींना मारून टाकलास, मी तुला नाही सोडणार। आजच्या नंतर तू कुठल्याच मासळीला खाऊ शकणार नाही। खेकड्याने त्याची मान पकडून ठेवली होती। बगळा ओढू नाही शकला आणि लटपटत खाली कोसळला आणि बगळ्याच्या बरोबरच खेकडा पण मेला। अशा तऱ्हेने बगळ्याला मारण्यासाठी खेकड्याने स्वतःचा जीव गमावला, जेणेकरून बगळ्याने आणखी माशांना खाऊ नये। यासाठीच तर म्हणतात की आपण प्रत्येक काम विचार करूनच केलं पाहिजे आणि कुणावरही उगीच विश्वास ठेवू नये। वसईच्या एका छोट्या झोपडीमध्ये पिंटू आणि त्याची आई मीना राहत असत। पिंटूच्या बाबांना देवाघरी जाऊन बरीच वर्ष लोटली होती। मीना दुसऱ्यांच्या घरची भांडी घासून आपला संसार चालवत असे। पिंटू आणि मीना दोघंही गरिबीचं आयुष्य जगत होते। बाळा पिंटू, माझी इच्छा आहे की उद्यापासून तू शाळेत जावस आणि शिकावस। पण आई, आपल्या घरची परिस्थिती तर इतकी वाईट आहे।
तू माझ्या शिक्षणाचा खर्च कसा करू शकशील? ते मी बघेन बाळा. तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष ठेव. तसंही तू दिवसभर इकडे तिकडे दंगामस्तीच करत फिरत असतोस. कमीत कमी जर तू शाळेत गेलास तर भविष्यामध्ये तुझं आयुष्य आनंदमय होईल. ठीक आहे आई, पण मी सुद्धा काहीतरी काम शोधून तुझी मदत करेन. हो हो ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी मीना आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली. मीना खूप आनंदित होती आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये जाताना बघून तिचे अश्रू थांबत नव्हते. आता मीनाने अजून 2 घरी कामं करणं चालू केलं. पिंटू शाळेतून घरी येऊन आपली आई मीनाची वाट बघत बसला होता. आईला आतापर्यंत तर यायला हवं होतं. कुठे राहिली आई? पिंटू बराच वेळ वाट बघत राहिला आणि मग मीना परत आली. कुठे गेली होतीस तू आई? कुठेच नाही, मी आणखी 2 घरी कामं करत होती. आणखीन 2? हो, तुझ्या शिक्षणासाठी. आई, मला सांग, तुझ्या शाळेचा पहिला दिवस कसा होता? खूपच छान होता आई. माझ्या शाळेमध्ये खूप मुलं आहेत. मी खूप नवीन मित्र बनवले आणि आमचे मास्तरजी सुद्धा चांगले आहेत. चांगलं आहे, चांगलं आहे. तू छान अभ्यास करून मोठा ऑफिसर बन हं. आणि आई, मी स्वतःसाठी एक कामही शोधलंय. उद्यापासून मी रोज पेपर टाकायला जाणार आहे, ज्यामुळे तुझी थोडीशी मदत होईल. माझं बाळ ते. आणि दुसऱ्या दिवसापासून पिंटू रोज लोकांच्या घरी पेपर टाकू लागला. त्या बदल्यात व्यापारी त्याला थोडे पैसे देत असे आणि मग घरी येऊन तो शाळेसाठी तयारी करत असे. आणि मग मीना त्याला शाळेत सोडून आपल्या कामासाठी जात असे. बरेच दिवस हे असंच होत राहिलं. एक दिवस पिंटू पेपर टाकतच होता. जेव्हा तो व्यापारीकडे परत आला तेव्हा त्याच्याकडे एक पेपर वाचला होता. साहेब, आज एक पेपर जास्त आला होता. ठीक आहे, हा पेपर तूच ठेव. पिंटू पेपर घरी घेऊन आला आणि तो त्यामध्ये छापलेलं कोडं सोडवू लागला. मग तो शाळेमध्ये जाताना एका न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये थांबला आणि त्याने ते कोडं सोडवलेला पेपर त्यांना दिला. आणि मग नेहमीप्रमाणे ते शाळेमध्ये गेले आणि मीना आपल्या कामासाठी निघून गेली. आता मीना एका घरानंतर दुसरं आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या घरामध्ये काम करत होती आणि पिंटू शाळेनंतर अभ्यास करत होता. मग आपल्या घराची साफसफाई करून आपल्या आईच्या येण्याची वाट बघत असे. 15 दिवसांनंतर जेव्हा पिंटू आपल्या शाळेत होता तेव्हा पिंटूच्या मास्तरांबरोबर एक ऑफिसरही आले. हाच आहे पिंटू. तर तो तूच आहे ज्याने ते कोडं सोडवलं होतं. हो सर. तू खूपच बुद्धिमान आहेस. त्या दिवशीचं ते कोडं तू फक्त एकटाच सोडवू शकला होतास. म्हणून आमच्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे की ती तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाचा सगळा खर्च उचलेल. हे ऐकून पिंटू खूप खुश झाला. शाळेनंतर तो घरी आला आणि आज तो आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होता. आणि आज जशी मीना घरी आली, पिंटूने तिला कडकडून मिठी मारली. आई, आई, आई. अरे, काय झालं? आई, आता तुला जास्त काम करण्याची गरज नाही. आणि असं का रे? कारण त्या पेपरवाल्या कंपनीने मला स्कॉलरशिप दिली आहे. म्हणजे आता माझ्या पूर्ण शिक्षणाचा खर्च ते बघणार. मीना भावूक झाली.
तिने पिंटूला मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की मेहनतीचं आपल्याला नेहमीच फळ मिळत असतं. ही स्कॉलरशिप मीना आणि पिंटूच्या मेहनतीचंच फळ होतं. भाज्या घ्या, ताज्या ताज्या भाज्या घ्या. लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीच्यावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती. कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या. लाल तांबाटी, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगं ए मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे. तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीच्याचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरंच असते ना, तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीच्याच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय, त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही. म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो, घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचाय? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली, तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला. ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेठजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती. मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेठजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगल्या शाळेत शिकू लागला होता आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना,
मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही.